कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे। बोल ना। सर मगाशी मी बत्ती लावायला जेव्हा घरी गेले आणि परत बंगल्यात येताना मी दिशा मॅडमना कुणाशी तरी बाहेर बोलताना बघितलं। वय व्हॉट? वय सर मी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी कुणाबरोबर तरी बोलताना बघितलंय। त्यानं त्या काहीतरी विचित्रच वागतायत। मला असं वाटतं की त्या फसवायला लागल्यात आपल्याला। दिशा मॅडमच्या वागण्यामध्ये ना काहीतरी गडबड नक्की आहे। सर आपल्याला हे लगीन थांबवायला पाहिजे। पण कसं यार, आईला कसं समजून सांगणार आहोत? नाही माहितीये ही दिशा चांगली मुलगी नाहीये, पण तिच्या विरुद्ध काही पुरावे पण नाहीये ना आपल्याकडे, आणि ते शोधायला तितका वेळही नाहीये। उद्या आहे लग्न, काय करणार आहोत यार आपण? आदित्य सर आपल्याला जरी हे लगीन थांबवता नाही आलं तर लांबवता तरी येऊ शकतं ना। पारू, तुला माहितीये ना आई मुहूर्ताला किती महत्व देते। ते काही झालं तरी मुहूर्त चुकू देणार नाही। मग कसं लांबवणार आहोत आपण? आणि लांबणीवर टाकायला काहीतरी ठोस कारण असायला पाहिजे ना, ते पण तर नाहीये आपल्याकडे। मी एक काम करू का, मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेतो, काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे करून घेतो, म्हणजे हे लग्न। सर काय बी झालं तरी असं अभद्र बोलू नका। शो, तू समजत नाहीयेस। हे बघ, मी म्हणजे अगदी माझा जो ऍक्सिडेंट झाला होता, मी कोमात गेलो होतो, अगदी तसंच नाही, पण तसंच काहीतरी। सर हे बघा, त्यानं फक्त तुम्हाला दुखापत होईल, पण प्रीतम सरांचं लगीन तर होणारच आहे, ते काय थांबायचं नाही। अरे पण मग कोणाला? I love you. प्रीतम सरांसारखा प्रेम करणारा नवरा मला नाही मिळणार, आणि त्यांच्या इतकं सुखही मला कधी कोणी नाही देऊ शकणार। ब्रो, हा एक ब्रो, हे लग्न थांबवण्यासाठी मला थोडा वेळ हवाय। तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा हे बघ, मला कळतंय की तू सगळं माझ्यासाठीच करतोय। या आधीही केलेस, या पुढेही करत राहशील, पण आता प्लीज थांबव रे सगळं। काही नाही होणार आहे आता, आणि आता काय झालं ना तरी तो फरकच पडत नाही रे। तुला नाही पडत, मला फरक पडतो। काय होणार आहे फरक पडेल? माझं प्रेम कमी पडलं। काय झालं माहितीये तुला? आजपर्यंत मी जेवढ्या मुलांची वाईट वागलो ना, त्यांची हाय लागली मला। कर्मा ची लायकीच नाहीये प्रेम करायची। असं नाहीये, हरलो रे प्रेम। असं नाही ब्रो, प्लीज नको बोलू, प्लीज ब्रो। तू म्हणतोस ना, बाई बोला, भगवान बोला, मग प्लीज माझ्यावर विश्वास। मी हे लग्न थांबवणारच, काय करू?
प्रिया मॅडमचा फोन. हॅलो. हॅलो पारू, प्रीतम सर आहेत का तिथे? ते त्यांच्या खोलीत आहेत. आधी मला सांगा, तुम्ही कशा आहात? कशी असणार पारू? अगं मी सकाळपासून प्रीतम सरांना खूप फोन केलेत ग, पण असा एकही फोन उचलत नाहीयेत ते. बरे आहेत ना ते? प्रिया मॅडम, आता कशापायी त्रास होतोय तुम्हाला? तुम्ही दोघांनी मिळून तर तुमचे मार्ग वेगळे केलेत ना? पारू, प्रेम विसरणं एवढं सोपं असतं का ग? नाही. पारू, मी खूप एकटी पडलीये ग. आपणकडे जाऊन या विषयावर बोलण्याची हिंमतच नाहीये माझ्यात. आणि केलेलं प्रेम विसरण्या इतकी श्रोत नाहीये मी. पारू, मी प्रेम करून चूक केलीये का ग? की आमच्या प्रेमात एवढी ताकदच नाहीये? नाही प्रिया मॅडम, प्रेमात लई ताकद असते. तुमचं जर का एकमेकांवर खरं प्रेम असेल ना, तर आपल्याला यातनं काहीतरी नक्की मार्ग सापडेल. पारू, मला ना प्रीतम सरांशी एकदा बोलायचंय, प्लीज. हे बघा प्रिया मॅडम, आता घरात समजे जण आहेत, गडबड आहे, लग्नाची तयारी सुरू आहे. मी ते प्रयत्न करते. पारू प्लीज, फक्त एकदा. मी जाऊन सांगते प्रीतम सरांना तुम्हाला फोन करायला. प्रियाचा फोन? अरे वा, आता ही बातमी जाऊन दिशाला सांगायला पाहिजे, कारण आता मला दिशाच्या गुडबुक्स मध्ये राहायचं ना. प्रीतम सर, प्रिया मॅडम सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला. त्यांना तुमची लई काळजी वाटते. पारू, काय करू मी त्यांना फोन करून? परत त्यांच्या आठवणी येणार, त्यांनी जास्त त्रास होणार ग. त्यांच्याशिवाय जगणं ना म्हणजे डेथबेडवर असण्यासारखं आहे माझ्यासाठी. त्यांचा आवाज जरी ऐकला ना पारू, तरी माझ्याने कंट्रोल नाही होणार, म्हणून मी फोन उचलत नाहीये का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.